हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मला वाटलं सिनियर सिटीजन लोकांबरोबर जरासं बोलूया. जे काही मी बघितलं होतं शेअर करूया. नुकतीच मी ऋषिकेशला गेले वेळा तिथे आमचे एका ओळखीचे माणसांना भेटायला आम्ही गेलो होतो. सगळे गेलो होतो. ते एकटे राहतात बरं का. त्यांची दोन्ही मुलं फॉरेनमध्ये राहतात. आणि फक्त एक पुरुष घरात असूनही ते घर एवढं छान टिपटॉप व्यवस्थित ठेवलं होतं तर बघितल्यावर आपल्याला लाज वाटायला पाहिजे. एवढं स्वच्छ आणि टिपटॉप, इकडे तिकडे पडलेलं काही नाही. टेबल बिबल सगळं स्वच्छ, छान आणि हॅपी होते. मस्त छान बोलले. खूप आनंद झाला त्यांना आम्हाला भेटून. मग असं बोलताना मी विचारलं, तुम्हाला एकटं राहायला बोर होत नाही का? ते म्हणाले, नाही, उलट मला फ्रीडम आहे, मला आनंद वाटतो म्हणाले. इवन फॉर एक्झाम्पल कुकिंग त्यांचं ते करतात. ते म्हणाले, मला काय हवं तर मी कुकिंग करू शकतो. ते मी नवीन नवीन रिसर्च करू शकतो. त्यांचे शब्द आहेत. त्यामुळे मला भरपूर फ्रीडम आहे. आणि नाही ते काय होते, बाकीचे केलेलं आपल्याला ना आवडं आपल्याला खावं लागते. इथे काही नाही, मला उलट बरं वाटते म्हणाले. मला आज खिचडी खाव्या वाटलं की मी खिचडी करतो म्हणाले. मला काही अमुक हवं वाटलं की तर मी करतो. मला फुल स्वातंत्र्य आहे. आणि त्याच्याशिवाय ते म्हणाले, मेडिटेशन करायला म्हणा, योगा करायला म्हणा. ते योगा खूप चांगलं करतात. हे खूप मला इथे बरं वाटते. आणि पूर्वी ते बेंगलोरला राहत होते, पण नंतर ते ऋषिकेशला त्यांना बरं वाटते म्हणून तिथे शिफ्ट झाले. ते म्हणाले, इथला वातावरण, सकाळी रोज वॉकिंगला जाणं, गंगेचे किनारे जरा वेळ बसायचं, खूप मला हवं तसं माझा दिवस जातो. आणि मी सांगू का, मी एकटा असलो तरी मी खूप खुश आहे. हे त्यांचं म्हणणं आहे. मग मला वाटलं हे मी शेअर करावं बाकी लोकांशी. कितीतरी जण आपण म्हणतो आपण रिटायर झालो, आता काय नाहीये, संपलं, अमुक तमुक म्हणतो. नो डाऊट हा वेळ आहे, आपल्याला एन्जॉय करायला मिळते, हवं तसं राहायला मिळते. मला पूर्वी वाटायचं एकटं असलेले लोकांना कुठेतरी वाटत असेल, एकटं आहे, बोर होत असेल, असं काही. हे ना बघून मला वाटलं नाही, एकटं असलेला माणूस आपल्याला हवं तसं आनंदानं, सुखानं राहू शकतो. एवढंच काय, त्यांना कशातही असं हे वाटत नाही. ते एवढं असलं तरी उत्साही आहेत. दुसऱ्याच क्षणाला आम्ही तिथे असताना त्यांचे मुलाचा फोन आला. मग त्यांचा नातू बोलत होता फोनमध्ये, दादा दादा म्हणून. एवढ्या आनंदानं, एवढं खुशीनं त्याच्याशी बोलत होते ते. म्हणजे एकटं राहणं हे पण एक खूप चांगली गोष्ट आहे. जे काही सिनियर सिटीजन्स एकटे राहतात ते कधी असं वाटून घ्यायला नको, मी एकटाच राहतो अमुक, असं काही नाहीये. आपल्याला खूप त्यातनंही आपण आनंद घेऊ शकतो. मात्र काय करायला पाहिजे हे ते सांगितलेलंच सांगते. ते म्हणाले, मी रोज त्यांच्याकडे हे फरशी आणि जी काही भांडी घासायला बाई येते, तिला मी सांगितले, म्हणालं, कारण मी दार उघडलो नाही, काही हे झालं नाही, ते तू दार उघडून बघत जा म्हणून एक किल्ली ते तिच्याकडे ठेवलेली आहे. कदाचित मला बरं नसलं,
ना कोण सांगावं म्हणाले, सांगता येत नाही. त्यामुळे मी एवढी काळजी घेतलेली आहे. तिला सांगितलं तू दार उघड आणि मला बरं नसलं काही झालं की कळेल. नाही काही मी हे जग सोडून गेलो असलो तर पोलिसांना कळव, माझ्या मुलांना फोन कर, मग सगळं पुढचं व्यवस्थित होईल. म्हणून मी तिला सांगितले, फक्त सांगितलेलंच नाही म्हणाले, तिला लिहून मी दिलेलं आहे. म्हणजे कोणी असं म्हणायला नको हिनं असं केलं तसं केलं म्हणून. म्हणजे किती पुढचा विचार बघा की. हां, त्यामुळे म्हणाले मला काही काळजी नाही. म्हणून मला वाटते सिनियर सिटीजन्स जे एकटे एकटे राहतात ते काही काळजी करायचं कारण नाही. आपण आनंदानं राहू शकतो. उलट हे आपल्याला मिळालेलं काय म्हणू मी प्लस पॉइंट आहे म्हणू. नाही ते मुलं आहेत बाबा ते का म्हणजे हे म्हणाले मुलं बोलवतात मला. मी गेलो होतो पण मी 5 महिन्यासाठी गेलो असलो तरी महिनेभरात परत आलो म्हणाले. मला तिथे नाही वेळ जात म्हणा किंवा मला करमत नाहीये. मला ह्या गोष्टींचं एडजस्ट झालेलो आहे मी. बेंगलोरला कसं खूप हल्ली लोकसंख्या पण वाढलेली आहे. जरा पीस ऑफ माइंड कमी मिळते. म्हणून मी इथे शिफ्ट केलं. मी आधी दरवर्षी येत होतो. मग मला वाटलं इथे राहिलेलं बरं. म्हणताना मी इथे फ्लॅट घेतला आणि इथे कायमचा राहिलो आहे. त्यामुळे मला खूप आनंद वाटला. म्हणजे आपण एकटं राहणारे अगदी आनंदानं सुखानं आपण राहू शकतो. ह्याच्यासाठी नाही बाई माझी मुलं इथे नाही मी किंवा कोणी नाहीये, मला बायको वारली आहे असा विचार करायचा काही प्रश्न नाही आहे. इन द सेम वे माझ्या एक मानलेल्या नणंद आहेत, त्या मिरजला राहतात, एकट्यात राहतात. 80+ वय आहे त्यांचं. एकट्या राहतात त्या म्हणतात नो डाऊट त्यांची मुलगी जावई पुण्याला राहतात, जावई बोलवतो पण त्या म्हणतात नाही मला होते तोपर्यंत मी राहणार. कामवाली बाई आहे, म्हणजे फक्त फरशी आणि भांडेसाठी. धुणं कसं हल्ली मशीनवरच असते त्यामुळे काही बाई लागत नाही. कुकिंग त्यांचं त्या करतात. त्या म्हणतात कोणी आलं तरी मी काही सगळे वस्तू आणून ठेवत नाही, त्यांचं ठरलेलं आहे. पोळी केली चपाती केल्या की 2च करतात. दुपारला 1 रात्रीला 1. मग एक दिवस आमटी भात करतात, एक दिवस खिचडी करतात. त्यामुळे ठराविक गोष्टी ते आणून ठेवलेल्या असतात घरात, बाकीच्या गोष्टी नसतात. त्यामुळे कोणी त्यांच्याकडे आलं त्यांची मैत्रीण वगैरे त्या आधी स्पष्टपणे सांगतात बघ माझ्याकडे एवढं सामान आहे, ह्यातला आज काय करू. आणि भाजी वगैरे त्यांची मोलकरीण आणून देते. 8-10 दिवसानं एकदा ह्या बाहेर जातात, हवी असलेली फळं तर हे सगळं घेऊन येतात. त्यामुळे छान राहतात. त्या म्हणतात मला नाही, मला सवय झाली आहे. आणि कोडी सोडवायची त्यांना खूप आवड आहे, कोडी सोडवतात. आणि तेही काही केलेलं आहे. मी हे सांगते म्हणजे कोणाला हवं तरी तुम्ही हे वापरू शकता म्हणून. त्यांचे बिल्डिंगमध्ये खाली एक बाई राहतात. त्या कसं लोकांना डबे म्हणा काही करून देतात ऑर्डरप्रमाणे. त्यामुळे त्यांना सांगितले तुम्हाला पुरणपोळीची ऑर्डर आली किंवा काही वेगळ्या गोष्टींची ऑर्डर आली की मला सांगा आणि मला 1 प्लेट द्या आणि पैसे घ्या. त्यामुळे कोणी साबुदाणा खिचडीची ऑर्डर आली हे ना त्या फोन करून आधी विचारतात उद्या असं खिचडीची ऑर्डर आहे तुम्हाला हवे का. हवं म्हटलं की ह्या सांगतात द्या मला. मग त्या नाश्त्याला त्या दिवशी ते खिचडी खातात, 1 प्लेट खिचडी घेतात, काही ते पैसे देतात. पुरणपोळी असली की ओके त्यांना किती 1-2 काही पुरणपोळ्या हव्या तेवढ्या पुरणपोळ्या घेतात. त्यांना काही नवीन गोष्टीची ऑर्डर आली की
ह्यांना विचारतात त्या, ताई अमुक अमुक ऑर्डर आलेली आहे, तुम्हाला पाहिजे का? ह्यांना पाहिजे असलं तर ह्या सांगतात. त्यामुळे एकटं राहणारी माणसं सुद्धा खूप सुखानं राहतात, आनंदात राहतात. शेवटी हे बघा, हॅपीनेस, आनंद हे आपलेत आहे. हे आपण बाहेर शोधायला गेलं की मिळत नाहीये. आपण आपलेच शोधायला पाहिजे, तर आपल्याला तो आनंद मिळतो. हॅव ए गुड डे.